आज आम्ही भिरोण्या गडेकर वाड्याचे प्राथमिक शाळेन येयलो। कितले दीस जाले 8-10 दीस पावस पडटा, पण ह्या पावसामुळे कितें कितें हालत जाल्या ह्या स्कुलाची हे दिसता। आज ज्या जाग्याचेर आमी आसात थंयसर कितलीशींच भुरगीं शिक्षण घेवन वयर सरली आसतलीं। म्हाज्या अंदाजान बरे चांगले जॉब करता आसतले, कितें आसतलें, आनी येणारी भुरगीं हयसर शिकतलीं। खरें म्हणजे सरकाराचें कौतुक करूंक जाय की सरकारान कितें बरें कार्य केल्लें की बिल्डिंगेचे कामां करून घेवची, नवीन तेचे म्हणजे रुफींग बी करून बरें हे आसलेलें। पण हे कॉन्ट्रॅक्टरान हे करच्या पयलीं विचार करूंक जाय आसले की हे वस्तू सेपरेटली एका रुमान काडून दवरूंक जाय आसलेले। म्हणजे कित्याक हे डॉक्युमेंट जे आसात, फाल्यां ही लिव्हिंग सर्टिफिकेट भुरग्यांक दिवपाक जाय आनी कितें आसा, ही सगळी भिजलेली आतां पिड्ड्यार जाल्या आनी हेचेर लक्ष ना। वायट दिसता कित्याक इतलो पावस पडून सुद्दां हेचेर लक्ष ना। ह्या डिपार्टमेंटान हे लक्ष कित्याक दवरूंक ना? आनी म्हाका इतले म्हणजे फाल्यां जर एक बोनाफायड सर्टिफिकेट एका भुरग्याक दिवची जर गरज आसा जाल्यार कशें दितले हे स्कूल? ह्या भुरग्यांचे भवितव्य आमी पिड्ड्यार करिना काय? हे खरें म्हणजे जबाबदार कोण आसा? ह्या कॉन्ट्रॅक्टराची ड्युटी नसलेली हे डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित दवरचे म्हणून। कित्याक लिव्हिंग सर्टिफिकेट जे बोनाफायड कितें कितें लागतले हे काय आता परत ते कशे रिव्ह्यू करतले, कशे काडटले? ही मोठी मिस्टेक केली आहे। म्हाका दिसता ह्या कॉन्ट्रॅक्टराचेर खरें म्हणजे कितें तरी इमिजिएटली एक्शन घेवपाची गरज आसा। आनी आयज इतलो पावस पडटा पण प्रिकॉशनूय घेतलेली ना फुडें। कित्याक आमदार तर न्हिदलाच। आता ही पेडण्याच्या ठिकाणी इतली शाळा आसून ह्या आमदाराकय खबर नाही इतले डॅमेजीस जाले, इतले असे लॉसेस झालेले आसात म्हणून ताणें तरी कितें एक्शन घेतलें हे पेडणेकरच्या आमदारान? आमच्या पेडण्याच्या आमदारान हेचेर कितें एक्शन घेतलें? यांनी सरकारान एज्युकेशन डिपार्टमेंटान हेचेर इमिजिएटली एक्शन घेवची आनी हे जो पत्रव्यवहार जो आसा भुरग्यांचे जे फ्युचर आसा ते सांबाळून दवरचे इमिजिएटली। कित्याक इतल्या पावसान अशें अक्षरशः भिजता, हे खूप वायट परिस्थिती आसा। आनी म्हाका खात्री आसा एज्युकेशन डिपार्टमेंट जाता तितले बेगीन हेचेर एक्शन घेवन हे ताबडतोब म्हणजे व्यवस्थित दवरतले अशें। आयज सरकारी ज्यो शाळा आसा ह्या सगळ्या शाळांमध्ये लोक वचचे त्यांच्या खातीर बरे ऍडमिनिस्ट्रेशन, बरे इन्फ्रास्ट्रक्चर दिवचे ह्यासाठी सरकार सदोदित प्रयत्न करता। पण खंय तरी अशें दिसता की सरकारचीच आमचो जो मुख्यमंत्री आहा तेचेच हे एज्युकेशन डिपार्टमेंट तेचेच खाते, पण त्याचीच दुसरे खाते पीडब्ल्यूडी आसा किंवा इतर जी खाती आसा ह्या पीडब्ल्यूडी खात्या अंडर हे जर टेंडर काढलेले आसात तर त्याच्याच खात्याक खबर ना काय की ही आता 4 तारखे फुडल्या स्कूल चालू जाला, फुडल्या 4-5 दिसांत भुरगीं हयसर खंय येवन बसतली हेची शहानिशा न करता जर कॉन्ट्रॅक्टरान जर उगडून जर घातले जाल्यार आता हे कशें म्हणून भुरग्यांनी हांगासर सर्वायव करप? आणि अशे गोष्टी घडल्यामुळे शाळेतली भुरगीं कमी जातात आणि मागीर कमी भुरगीं जाली म्हणून परत गव्हर्नमेंट म्हणटा गव्हर्नमेंट स्कुलान लोक भुरग्यांक घालिना। पण विषय हे जर अशें जर परिस्थिती जर आसली जाल्यार लोकांक भुरगीं कशी ह्या स्कुलान घालतली? आता सुद्धा इमिजिएट जर समजा हे छप्पर सुद्धा जरी घातले जायत तर ह्या स्कुलान जी वोल येयला पळय, जे उदक पडून पडून जी वोल येयला ही वोल म्हाका दिसता 4 महिने ह्या पावसान तरी वोल सुद्धा जावची ना। आणि अशा परिस्थितीन ह्या वोलीन भुरग्यांक पालकांनी कशें काय बसोवपाचे हो सुद्धा एक मोठो प्रश्नचिन्ह आसा। त्या बरोबर आता हे एक तेंच्यांनी टेंडर काढला अशें दिसता आमकां खंयचे वोली छप्पर घालपाचे, पण इलेक्ट्रिसिटी जे हे आसा लायन जे आसा तेंचे टोटल डॅमेज जाल्लेली आसा। हे बेंच आहा ते टोटल फुगल्या, हे सगळे डॉक्युमेंट आहा ते फाल्यां कोण तरी मागपाक जर माजी विद्यार्थी आयलो बोनाफायड सर्टिफिकेट किंवा इतर सर्टिफिकेट ते सुद्धा मेळपाक मुश्कील आसा। ताका ह्या गव्हर्नमेंटान मुख्यमंत्र्यान आपल्या त्याचीच जी 2 खाती आसा पीडब्ल्यूडी आणि एज्युकेशन डिपार्टमेंट हेंचो दोगांचो समन्वय करून लवकरात लवकर ही शाळा दुरुस्त करपाचे जे टेंडर केल्ले आहा ते कॉन्ट्रॅक्टराकडसून करून घेवचे अशी आमची मिशन फॉर मागणी आहे। इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता। हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची। मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात। फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात। धन्यवाद।